आणि गावामधून एक दिंडी मुक्कामी आली गावामध्ये आणि त्या मुलीने प्रश्न विचारला, बाबा ही लोक वारकरी आहेत? म्हणला, हो बाई, ही लोक वारकरी आहेत. ही पंढरपूरला पांडुरंग परमात्म्याला भेटायला चाललीत, विठ्ठलाला भेटायला चाललीत? हो बाई, ही लोक विठ्ठलाला पांडुरंग परमात्म्याला भेटायला चाललीत. म्हणला, बाबा आपण दोघे जण जाऊ पंढरपूरला विठ्ठलाला भेटायला? त्याला वाटलं काय अडचण आहे, आषाढी वारीचा दिवस आहे, गेलं पाहिजे. म्हणला, हो बाई, ही दिंडी आपल्या गावामध्ये मुक्कामी आहे, उद्या आपणही यांच्यासोबत पंढरपूरच्या दिशेने जाऊ. पहा काळ कसा असेल, मुलीची अपेक्षा काय. ती मुलगी मुक्काम पायी पायी मुक्काम करत करत पंढरपूरच्या जवळ जवळ आली. आणि जवळ जवळ आल्याच्या नंतर, पंढरपूरला आल्याच्या नंतर चंद्रभागेमध्ये गेली. तिने सांगितलं, बाबा ही चंद्रभागा, हिच्यामध्ये केलेलं पाप आंघोळ केल्यानंतर जाते, हीच ती चंद्रभागा? हो बाळ, हीच ती चंद्रभागा. बाबा विटेवर देव इथेच उभा आहे? हो, हेच ते पुंडलिक आहेत म्हणून देव विटेवर उभा आहे. दर्शन आंघोळ झाली, पुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि मंदिराकडे गेली. मंदिराकडे गेल्याच्या नंतर सावळा असं सुंदर असं रूप त्या 7 ते 8 वर्षाच्या मुलीने बघितलं आणि त्या मूर्तीकडे बघून रडू लागली. त्या मूर्तीकडे बघून रडू लागली आणि रडत असताना 2 ते 2.5 मिनिटं झाले मुलगी रडतेय. वडिलांनी सांगितलं, बाळ चल आता आपल्याला जायचंय, दुसऱ्या 2 लोकांना दर्शन घेऊ दे. तिने सांगितलं, बाबा तुम्ही बाहेर जाऊन बसा, मी ते साईटला थांबते, पण देवाकडे पाहते. देवाकडे पाहत राहिली. 2-3 दिवस गेले, अन्नाचा कण पोटामध्ये नाही, फक्त देवाकडे पाहायची आणि रडायची. देव माझा आणि मी देवाचा, देवाकडे पाहायची आणि रडायची. बाई असं राहणं बरं नाहीये, माझी तुला वडील म्हणून विनंती आहे की तू घराकडे चाल. तिने वडिलांना हात जोडून सांगितलं, बाई बाबा तुम्ही घराकडे जा, मी या देवापाशी राहणार, मी या देवापाशीच राहणार. वडील होते महाराज, मुलीला एकटं कसं सोडतील. तिने सांगितलं, बाळ हे पंढरपूर आहे, आपलं गाव नाही, इथे मी तुला कोणापाशी सोडणार. म्हणून एक असे गृहस्थ बघितले की ते भजनामध्ये दंग होते. 3-4 दिवस मुलीचे वडील त्या भजन करणाऱ्या व्यक्तीला पाहू लागले. भजनामध्ये दंग झालेल्या असताना मुलीला बळवलं आणि सांगितलं, बाळ मी गावाकडे जाणार, पण तू यांच्यापाशी थांब. का की हे देवाशी कनेक्ट आहेत, मी आज 3 दिवस झाले पाहतो हे भजनामध्ये आहेत, तू यांच्यापाशी थांब, निश्चित तुझ्या जीवनाचा उद्धार होईल. ती थांबलेली मुलगी म्हणजे संत जनाबाई विठ्ठल. मुलगी थांबली, वडील निघून गेले. भजनातून भजन या अवस्थेतून बाहेर आलेले नामदेव महाराज डोळे उघडले, पण पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं तर पाहिलं तर आपल्या शेजारी मुलगी आहे 7-8 वर्षाची. विचारलं, बाळ कुठून आलीस? तिने सांगितलं, आमचं गाव गंगाखेड आहे. आणि कोणासोबत आलीस? वडिलांसोबत आलते, पण मला या देवाजवळ राहायचंय, वडील माझे गावाकडे गेलेत आणि वडिलांनी सांगितलं हे चांगले गृहस्थ आहे, तू यांच्यासोबत राहा. तुझ्या वडिलांनी सांगितलंय? हो बाबा. जनाबाई नामदेव महाराजांच्या घरी राहिल्या. कोणाच्याही घरी राहायचं म्हणल्यावर थोडंफार काम करावं लागतं. अहो स्वतः जन्माला घातलेलं मूल सुद्धा आपण त्याला काम सांगतो की जा दुकानातून हे आण, पुडी आपल्याला खायची असते पण आपण मुलाला सांगतो, हे दुर्भाग्य आहे, हे दुर्भाग्य आहे. बिडी आपल्याला ओढायची असते पण आपल्या मुलांना सांगतो. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्हाला ओढायची, तुम्हाला तो छंद आहे, तुम्हाला ती आवड आहे, तुम्ही तुमची आणत जा. मुलांना सांगून तुम्ही तुमचे प्रारब्ध आणि त्या मुलाचे प्रारब्ध खराब करू नका. सांगणार आहे तुम्हाला एक मुलगाच आहे विठ्ठल. व्यसन करू नका हे मी सांगूच शकत नाही, माझ्या सांगण्याचा काही अर्थ होणार नाही असं मला वाटतंय. पण ज्ञानोबराय म्हणतात, येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती, तेच येर अनुष्ठिती सामान्य सकळ. तुम्ही जशी वागणूक द्याल तशी ही मुलं वागणूक. आता हा मुलगा माझा घरी झोपवला असता
पण मी याला म्हणलं मी तुला 100 रुपये देतो कॅडबरी खायला, माझ्यासोबत उभा तरी राहा. हा प्रत्येक कीर्तनात उभा राहतो फक्त कशासाठी? कॅडबरीसाठी, बाकी काहीच नाही. विठ्ठल आतापासून जर भगवंताची आवड याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली तरच जीवनाचा निश्चित उद्धार आहे. नाही तर माझं आयुष्य जाईल दुसऱ्याचे शिकवता शिकवता आणि माझेच दुसरीकडे बसले तर ऐन टायमाला पश्चाताप आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं माझी फार अपेक्षा आहे हिंदू धर्माला पोषक असा परमार्थ करावा, निश्चित जीवनाचा उद्धार आहे. विठ्ठल नामदेव महाराजांनी घरी नेलं आणि घरी नेल्याच्या नंतर काम करावं लागलं. काम करायची जनाबाई. काम काय? एकदा अंबादास महाराजसाठी खरोखर टाळ्या वाजवा महाराज. त्यांना तुम्ही दिसत नाहीत, त्यांना तुम्ही दिसत नाहीत, पण तुम्ही त्यांना पाहताय. काय भगवंताने आवाज दिलाय महाराज. एक भगवंताने ज्याला जे दिलं ते जीवन जगण्यासाठी एक वेगळीच लपक आहे. विठ्ठल लोक म्हणतात भगवंताने आम्हाला काय दिलं. लोक काय म्हणतात भगवंताने आम्हाला काय दिलं. मी म्हणतो काही दिलं का नाही हे नाही मला माहिती, पण जे दिसतंय ते आमच्या डोळ्यासमोर आहे. महाराज ज्याला भगवंताने दिसण्याची दृष्टीच दिली नाही त्याला असा काही गोड आवाज दिला की तो तुमच्या कानापर्यंत आल्याच्या नंतर भगवंताचं प्रमाण तुम्हाला गोड लागावं. ही भगवंताची कृपा आहे, ही भगवंताची कृपा आहे. नाही तर असे बरेचसे मंडळी आहेत ते जीवन आपापला असंच संपवतात. मला त्याच्याकडे जायचं नाही. विठ्ठल जनाबाई नामदेव महाराजांच्या घरी काम करायची, झाडलोट करायची. झाडलोट झालं. एक सांगू, एखादी गोष्ट उपलब्ध असली की माणसाला ती गोष्ट करू वाटत नाही, तो करणारा व्यक्ती असला की. जनाबाईची झाडलोट झाली की जनाबाईने भांडे धुवावे, भांडे धुणं झालं की जनाबाईने पाणी भरून ठेवावं, पाणी भरून झालं की जनाबाईने दळण दळून ठेवावं. अखंड त्या कामातच गुंतली. सकाळचं काम झालं की संध्याकाळचं काम. भगवंताकडे जायला सुद्धा वेळ नाही. कोणाला? जनाबाईला. ऐकताय तुम्ही? भगवंताकडे जायला वेळ नाही जनाबाईला. आली कशासाठी? भगवंतासाठी. पंढरपुरात असून भगवंतापर्यंत जाता येईना फक्त कामामुळं. पण तिनं ध्येय सोडलं नाही, भगवंताची आवड सोडली नाही, भगवंताचा छंद सोडला नाही. जनाबाई फक्त भगवंताला म्हणायची, देवा मी तुझ्यासाठी आले रे.
हे काम जरी मी करत असेल ना, फक्त तुझ्यासाठी. का? फक्त तू मला दिसावा, तू मला भेटावा, हीच माझी अपेक्षा आहे, हीच माझी अपेक्षा आहे. असं म्हणून जनाबाईंनी धुणं भांडी करावी. दिवसा मागून दिवस गेले आणि जनाबाई आजारी पडले. आजारी पडल्याच्या नंतर देव सुद्धा महाराज परीक्षा घेत नाही जास्त वेळ. देवाने पंढरपूरचं राऊळ सोडलं आणि नामदेव महाराजांच्या घरी जिथे जनाबाई राहत होत्या तिथे आले. आणि आल्याच्या नंतर जनाबाईची अवस्था पाहिली. जनाबाईच्या अंगाला आलेला ताप. भगवंताने जनाबाईची काम करावी हा जनाबाईचा अधिकार. नव्हे नव्हे, भगवंत जर जनाबाई जर गौऱ्या थापण्यासाठी गेली तर देव गौऱ्या थापू लागावा हा जनाबाईचा अधिकार. जनाबाईनं थापलेल्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणाव्या हा जनाबाईचा अधिकार. कशाला गेली जनाबाई? फक्त देवाला पाहण्यासाठी. देव पाहण्यासाठी गेली, पण देव आपला करून ठेवण्याची ताकद ही जनाबाईमध्ये होती. एवढंच नाही मायबाप, जनाबाईला देव जेव्हा ज्या वेळेस भेटायला गेला आणि आळ जनाबाईवर आल्याच्या नंतर देवाने जनाबाईला त्यातून सोडवावं हा जनाबाईचा अधिकार. जनाबाईवर चोरीचा आळ आला. जनाबाईला सुळावर देण्याची वेळ आली. त्या सुळाचं रूपांतर पांडुरंग परमात्म्यामध्ये व्हावं, त्या सुळाचं रूपांतर वृक्षामध्ये व्हावं, ही पांडुरंग परमात्म्याची कृपा आहे. इथपर्यंत भगवंत परीक्षा घेतो. आणि ही परीक्षा घेतल्याच्या नंतर भगवंताची आवड निर्माण झाल्याच्या नंतर जगद्गुरु तुकाराम म्हणतात, तुम्ही शेवटच्या परीक्षेला जाईपर्यंत, तुम्ही शेवटच्या क्षणाला जाईपर्यंत तुम्हाला त्याची आवड लागण्यासाठी तुम्हाला त्या भगवंताचा छंद धरावा लागेल. अभंगाचं पहिलं गोविंद गोविंद